सुरुवातीला बातमी राजधानी दिल्लीतून काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदारांनी आज आक्रमक भूमिका घेतली आहे। राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी जंतर मंतरवर जाण्यापूर्वी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। विशेष बाब म्हणजे या धरणं आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे देखील सहभागी झाले आहेत। यावेळी काँग्रेस खासदारांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। विद्यार्थी आंदोलकांवर काल लाठीचार्ज करण्यात आला। या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेरच हे आंदोलन करण्यात येत आहे। खुद्द राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या आंदोलनात सहभागी झाले। या व्यतिरिक्त कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। दरम्यान काही वेळापूर्वी जंतर मंतरवर जात शरद पवार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या आंदोलनाला पाठिंबाही दिलेला आहे। त्याच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे। मात्र काँग्रेस खासदार आणि नेते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही। तिथे आपचे समन्वयक आणि अरविंद केजरीवाल आणि आतिशी या देखील इथे जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत। अभिजित दिपके यांच्यासह ते चर्चा करत आहेत। आंदोलक विद्यार्थी आणि लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी अरविंद केजरीवाल आणि आतिशी या चर्चा करत आहेत। आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेताना त्यांचे डोळे पाणावलेले आहेत। कालच खरं म्हणजे उपोषण मागे घेत असल्याचं अभिजित दिपके यांनी सांगितलं। मात्र संसद भवनाबाहेर मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी सुद्धा जंतर मंतरवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सीजेपी आणि इतर विद्यार्थी आंदोलकांनी केलेला आहे। विद्यार्थी आंदोलकांवर जे आंदोलक लाठीचार्जमध्ये जखमी झाले त्यांची आता आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल आणि नेते आतिशी या भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करतायत। काही वेळापूर्वी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील जंतर मंतरवर दाखल झाले आणि त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि आता अरविंद केजरीवाल देखील या आंदोलकांच्या भेटीला आलेले आहेत। काही वर्षांपूर्वी जंतर मंतरवरच अरविंद केजरीवाल अशाच एका आंदोलनातून हे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे आलं होतं आणि आज स्वतः अरविंद केजरीवाल या आंदोलनामध्ये या विद्यार्थी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटानं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय। तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींच्या भेटीला आलेले आहेत। गेल्या तासाभरापासून काँग्रेस खासदारांनी ठिय्या मांडलेला आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर। पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काँग्रेस खासदार आपल्या आंदोलनावर ठाम राहिले। आता अखेर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींच्या भेटीला आलेले आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करत आहेत। इकडे आंदोलन सुरू झाल्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र काँग्रेस खासदार ठाण मांडून बसले, त्यांनी तिथून उठण्यास नकार दिला। पोलिसांचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, सातत्यानं घोषणाबाजी सुरू आहे। आता अखेर राहुल गांधींच्या भेटीसाठी स्वतः केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह तिथं दाखल झालेले आहेत। राहुल गांधींबरोबर ते चर्चा करत आहेत। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींच्या भेटीला आल्याचं कळतंय, काय घडतंय तिथे? बिलकुल, कारण राहुल गांधी आता जंतर मंतर आले होते, प्रियंका गांधी सुद्धा आले होते आणि काही कालावधीसाठी थोड्या वेळासाठी का होईना परंतु अभिजित दिपके यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत प्रदर्शनाला पण बसले आणि एक मेसेज दिला, संदेश दिला की काँग्रेस जो आहे
या आंदोलनकर्त्याच्या सोबत आहे आणि काही मुद्दे जे आहेत ते मांडले होते राहुल गांधी यांनी. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरा मुद्दा म्हणजेच की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना 1 कोटी रुपये भरपाई द्यावी, तिसरा मुद्दा म्हणजेच की काल जो हिंसाचार झालेला आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यावर ज्यांनी लाठीचार्ज केलेला आहे तर त्यांच्यावर कारवाई करावी, आणि चौथा मुद्दा म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भामध्ये देशवासियांना निवेदन करावं, आणि पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की नीट असेल, सीबीएसई असेल, या संदर्भामध्ये सर्व प्रकरणामध्ये सरकारची तयारी काय, सरकारने काय केलेलं आहे, ह्या सगळ्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आता केंद्र सरकारमधील एक महत्वाचे मंत्री त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. यामधून चर्चेतून काय मार्ग निघतोय का हे पाहावं लागणार आहे, कारण काल पण गदारोळामध्ये संसदेचं कामकाज जे आहे ते खूप झालं होतं. आज पण सभागृह जे आहे ते ऍडजस्ट झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी डेडलॉक जो आहे तो तोडणं हे गरजेचं आहे, आणि त्यामुळं राहुल गांधी यांच्या चर्चेतून काय महत्वाचं आउटपुट निघते का ते सुद्धा बघावं लागणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की विरोधी पक्षनेते या नात्यानं राहुल गांधी हे सर्व मुद्दे जे आहेत ते उपस्थित करणार आहे, आणि त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिलेला आहे लोकसभेमध्ये, आणि त्यामुळे सरकार हा स्थगन प्रस्ताव स्वीकारते का आणि याच्यावर चर्चा करायची तयारी दाखवते का ते पाहावं लागणार आहे. अगदी काही वेळापूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार हे देखील तिथं दाखल झालेत, ते देखील या आंदोलनात सहभागी झालेत. बिलकुल, काँग्रेसचे महत्वाचे नेते आल्यामुळेच DK शिवकुमार हे सुद्धा दाखल झालेले आहेत, आणि केवळ नॉर्थच नाही तर साऊथ सुद्धा या विद्यार्थ्यांच्या सोबत उभा आहे, हा मेसेज दिला गेलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संपूर्ण खासदार, त्याचबरोबर शरद पवार आणि काँग्रेसचे पण महत्वाचे नेते हे सुद्धा आले होते. म्हणूनच साऊथ ते नॉर्थ पर्यंत सगळेच जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते या आंदोलनाच्या पाठीशी आहेत. अभिजित दिपके यांच्या पाठीशी आहेत, सोनम वांगचुक यांच्या पाठीशी आहेत, हा दाखवण्याचा एक मेसेज आहे. काल जे आंदोलन केलं होतं प्रत्येक शहरामध्ये ते याच कारणासाठी यशस्वी ठरलं होतं, कारण तिथे सर्व युवा पिढी जी आहे ती रस्त्यावर आली होती आणि निदर्शनं केली गेली होती. अजून अद्याप हे उपोषण थांबलेलं नाही, आणि त्यामुळे सरकारची डोकेदुखी आहे ती आणखीनच वाढणार आहेत, काही शंका नाही. नक्की. रामराजे, आता जे काही पाहतो आहोत जंतर मंतरवरची दृश्य दिसत आहेत, त्यात आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल सुद्धा तिथं दाखल झालेले आहेत, नेत्या आतिशी देखील तिथं आहेत, ते विद्यार्थी आंदोलकांबरोबर चर्चा करतायत. तिथं नेमकं काय घडतंय? बरोबर, आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे की अगदी 10 मिनिट सुद्धा झाली नाहीयेत, आतिशी अरविंद केजरीवाल हे त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलेले आहेत, आणि आंदोलनाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. काल एवढी जरी गर्दी नसली तरी सुद्धा जिथं आंदोलन होते तिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. आणि आपल्याला माहित आहे की अभिजित दिपके हा आम आदमी पक्षाचा यापूर्वी सोशल मीडिया हँडल करत होता, त्यानंतर ते काम सोडून तो परदेशामध्ये गेला होता शिकण्यासाठी, आणि नंतर कॉंग्रेस जनता पार्टी ही स्थापन झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी सौहार्दाचे संबंध जे आहेत अरविंद केजरीवाल आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये आहे, आणि विरोधी पक्ष म्हणून एक केजरीवाल यांचा पाठिंबा जो आहे मनीष सिसोदिया हे सुद्धा आले होते, यांनी सुद्धा सक्रिय पाठिंबा दिला होता. आपल्याला माहित आहे की दिल्लीमध्ये यापूर्वी आम आदमी पक्षाचं सरकार होतं, वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या, आणि या निमित्तानं विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी जी आहे ते एक प्रकारे ऍक्टिव्ह झालेली आहे असं म्हणता येईल. दिल्लीमध्ये दुसरं म्हणजे शंभू बॉर्डर इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा येऊन धडकलेलं आहे, त्यामुळे दिल्लीमधलं आत्ताचं वातावरण एकूणच कसं आहे? बिलकुल, दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन हे चालू आहे. शंभू बॉर्डरवर शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर जमा झालेले आहेत, आणि अमेरिका आणि भारताचा जो ट्रेड आहे तर ते ट्रेड रद्द करावा या मागणीसाठी ते बॉर्डरवर आलेले आहेत. ते आता हरियाणाच्या बॉर्डरवर आहेत. दिल्लीकडे त्यांनी कूच केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी जे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं ते खूप डोकेदुखी होती सरकारसाठी, कारण ते आंदोलन 2 वर्षाच्या आसपास कालावधीत ते चाललं होतं. त्यामुळं आणखीन एकदा पुन्हा शेतकरी म्हणजे की एकीकडे विद्यार्थी युवक आणि दुसरीकडे शेतकरी अशा दोन्ही पातळीवर विरोध जो आहे तो होताना दिसून येतोय. एक पंजाबमधून विरोध होताना दिसतो शेतकऱ्यांचा, आणि दुसरा म्हणजे की दिल्लीतून या विद्यार्थ्यांचा विरोध होताना दिसून येतोय. या सगळ्या आंदोलनावर खुद्द सरकारचं काय म्हणणं आहे? सरकारमधून नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत?
खरं तर कालपासून चर्चेची तयारी सुरू केली होती. जे पी नड्डा यांनी भेट घेतली होती, मात्र त्यातून मार्ग निघाला नाही आणि म्हणूनच आज पुन्हा जितेंद्र सिंग सारखे सिनियर नेते जे आहेत ते राहुल गांधी यांना भेटायला गेलेले आहेत आणि कुठेतरी हा डेडलॉक जो आहे तो सुटावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे मुद्दे आहेत, अमेरिकन ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा दावा जो आहे तो केला जातोय. आम आदमी पार्टी आणि इतर नेत्याकडून सुद्धा हा दावा केला गेला होता आणि त्यामुळेच शेतकरी आंदोलन जे आहे ते सुद्धा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सरकार त्यावर कशा पद्धतीने तोडगा काढते ते बघावं लागेल. नक्कीच आपण आता जे पाहतो आहोत दृश्य ती आहेत जंतर मंतरवर. तिथं आपचे नेते अरविंद केजरीवाल हे उपस्थित आहेत आणि ते विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत आहेत. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांचे जे आंदोलक विद्यार्थी कालच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केलेली आहे. जंतर मंतरवर आजही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे आणि त्या आंदोलनस्थळी आता आपचे नेते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आलेले आहेत. आपनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं अरविंद केजरीवाल यांनीही म्हटलेलं आहे. राम, आपण काही वेळापूर्वी पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील जंतर मंतरवर येऊन गेले. त्यांनी आपला पाठिंबा या आंदोलनाला दिलेला आहे. काँग्रेसचं तर ठिय्या आंदोलन सुरूच आहे. त्यात आता आपचे नेते अरविंद केजरीवाल हे तिथं जंतर मंतरवर जाऊन ते पाठिंबा देत आहेत. एकूणच आता या विद्यार्थी आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा वाढताना दिसतोय का? कारण उद्धव ठाकरे देखील उद्या आज दिल्लीसाठी रवाना होतील. उद्या आंदोलकांची ते भेट घेणार आहेत. राम, बिलकुल विरोधी पक्षाकडून हा पाठिंबा वाढताना दिसतोय. कारण सर्वच विरोधकांनी गांभीर्याने हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते घेतलेलं आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या राज्यामध्ये विरोधक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्याचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आंदोलनाच्या ठिकाणी पण अनेक नेते येताना आपल्याला दिसले होते. आपण पाहिले की अमित ठाकरे, राज ठाकरे या दोघांनीच पाठिंबा दिला होता या आंदोलनाला. आणि एवढंच नाही तर अमित ठाकरे यांनी दिल्लीमध्ये या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला होता आणि त्यामुळं एक प्रकारे की विरोधी पक्षांचा जो आहे तो पाठिंबा दिसून येतोय. आपण काल पाहिलेलं आहे की अखिलेश यादव यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्याशिवाय डिंपल यादव जे खासदार आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. डिंपल यादव या जे जखमी आहेत त्यांची विचारपूस करत होते आणि त्यांना उपचार करण्याच्या संदर्भात थोडं थांबवतो आहोत राम तुम्हाला, कारण इथे मुंबईत आदित्य ठाकरे बोलतायत. त्यांना भेटायला गेले होते हॉस्पिटलला, त्यांची भेट घेऊ दिली नाही. आणि हे सगळं होत असताना काल जो मोर्चा निघाला, आपण पाहिलं असेल उत्स्फूर्तपणे असंख्य तरुणी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आणि हे सगळे जे देशाचं संसद भवन आहे, जिथे एकेकाळी लोकशाही असायची, त्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढू लागले होते. आणि हे सगळं आम्हाला वाटलं होतं की कोणीतरी प्रधानमंत्री कदाचित लोकांना भेटत नसतील किंवा प्रेस कॉन्फरन्स घेत नसतील, पण एक तरी मंत्री येऊन पुढे ह्या 20 दिवसात बोलला असता किंवा आत्ता तरी कोणी चर्चेला पुढे आलं असतं. आपल्याला आठवत असेल अण्णा हजारे जेव्हा बसले होते तेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कॅबिनेटमधून 5 मंत्री, एक नाही 5 वेगळे मंत्री चर्चेला पुढे गेले होते. स्वतः विलासरावजी होते, अनेक मंत्री होते आणि सातत्याने विरोधी पक्षाशी चर्चा करत होते. अण्णा हजारे मुव्हमेंटच्या मागे जी भाजप होती त्यांच्याशी चर्चा करत होते. ह्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता. पण कालच आपण भयानक चेहरा पाहिला
तो म्हणजे ह्या भाजपच्या राजवटीचा. कदाचित ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का, त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले. म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारतं, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का, तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी. कोणीतरी त्यांना कानाखाली मारते. महिलांना जसं मारलं गेलं, 1-2 महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करते. 2 महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे. बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ॲक्शन फोर्सने. म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकांवर, तुम्ही हिंदुस्थान्यांवरच लाठीचार्ज जो केला, एवढा भयानक केला, अमनुष्य केला, की तुम्हाला कुठेही संवेदनशीलता नाही आहे की कोणासाठी आंदोलन होत आहे. असंच जर आपल्याला आठवत असेल तर शेतकऱ्यांना देखील हेच भाजप सरकार होतं ज्यांनी अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी हे सगळं म्हटलं होतं. त्यांच्यावर टीयर गॅस सोडला होता, त्यांच्यावर तुम्ही पाहिलं असेल गोळ्या मारल्या होत्या. तसंच काल हेच झालं दृश्य. 19 तारखेला मुंबईत आमचं एक मोठं गॅदरिंग झालं, मोर्चा झाला, आणि काल देखील अनेक लोक उत्स्फूर्तपणे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कोण असतील, कोण संस्थेचे असतील, कोण शिक्षक असतील, कोण विद्यार्थी असतील, काही असेच नागरिक रस्त्यावर उतरले होते, शांततापूर्व आंदोलन करत होते. काल चैत्यभूमी इथे देखील शांततापूर्व आंदोलन चालू होतं. आणि तिथून देखील पोलिसांनी जबरदस्ती करून ह्यांना गाड्यात भरलं आणि वेगळ्या वेगळ्या पोलीस स्टेशनला नेलं. कोणी भोईवाड्याला नेलं, कोणी वडाळ्याला नेलं, कोणी दादरला नेलं, कोणी शिवाजी पार्कला नेलं, कोणी माहीमला नेलं. अनेक जण मायनर्स होते आणि इलिगली डिटेंड होते. त्याच्या विरोधात तर आम्ही पुढची जी कारवाई आहे ती करूच, लिगली जी काय करायची ती करू या पोलीस स्टेशनच्या विरोधात. पण काल आमचे सगळे सहकारी, मग त्याच्यात अर्थात सागर देवरे आहेतच, साईनाथ आहे, आमचे आमदार महेश सावंतजी असतील, सूरज असेल, हे सगळेच धावून गेले. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, ह्या सगळ्या तरुणांना पोलीस स्टेशनमधून सोडेपर्यंत, सिद्धेश शिंदे होते, निशिकांत शिंदे होते, हे सगळे तिथे थांबले होते. तिथून यांना सोडलं, रात्री सुटका झाली आणि मग तिथून निघाले. पण आज पाहिलं तर सकाळी पोलिसांच्या मनात असं आलं किंवा भाजपाच्या राजवटीच्या मनात असं आलेलं आहे की ह्या सगळ्यांना लिगल नोटीस पाठवलेली आहे, अनेकांवर FIR टाकलेले आहेत. आणि आज देखील मला वाटतं दुपारी 100 मुलांना त्यांनी बोलवून पोलीस स्टेशनमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील आमचे सगळेच सहकारी पुन्हा एकदा गेले तिथे मदतीला. आज आम्ही जाहीर करत आहे की जिथे जिथेही महाराष्ट्रात आंदोलनं ह्या विषयासाठी होत आहेत, मग नीटच्या विद्यार्थ्यांसाठी होत आहेत, तरुणांसाठी होत आहेत, सोनम वांगचुक यांच्यासाठी होत आहेत, अभिजित दिपकेसाठी होत आहेत, आम्ही एक ईमेल ID निर्माण केलेला आहे, शिवसेना UBTlegal@gmail.com. शिवसेना UBTlegal@gmail.com. आपण सर्वांनी, ज्या कोणी ह्या विषयापुरतं, मग त्याच्यात सोनम वांगचुकचं उपोषण असेल, अभिजित दिपकेचं उपोषण असेल, दिल्लीत जे काल प्रकार घडलेला आहे ते असेल, ह्याच्या विरोधात जे कोणी आंदोलन करते, शांततापूर्व आंदोलन करते, तुम्हाला जर नोटीस आली, तुम्हाला जर FIR टाकली गेली, तर ह्या ईमेल IDवर संपर्क करा. आम्ही तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी उभे राहू. असंच मी ह्या राज्यातल्या तमाम पक्षांना, विद्यार्थी संघटनेना आणि खास करून ॲडव्होकेट्सना अपील करत आहे की आपण सगळ्यांनी ह्याच्यात एकत्र येणं गरजेचं आहे. मी सगळ्या ॲडव्होकेट्सना हीच विनंती करत आहे की आपण ह्या देशासाठी ह्या तरुणांच्या केसेस प्रो बोनो म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट घेऊन लढणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल, ज्यांना संवेदनशीलता असेल, ज्यांना वाटत असेल की नाही मी सोनम वांगचुक यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, माझ्या देशासोबत उभं राहिलं पाहिजे, देशद्रोही भाजपच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, त्यांनी पुढे येऊन आमच्यासोबत संपर्क साधून ह्या मुलांना, मुलींना, युवा युवतींना किंवा जे कोणी आंदोलन करते आहेत त्यांना साथ देणं ही गरजेची आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 2-4 दिवसामध्ये जी आंदोलनं झाली त्याचा जो काही परिसर आहे बाहेर पण उमटत आहे. लंडनमध्ये चांगलं आंदोलन झालं, तिथे पीसफुल गॅदरिंग तिकडचं सरकारने मान्य केलं, करू दिलं तिथे आंदोलन. पण आमच्याच देशातल्या देशद्रोही भाजप सरकारने हे आंदोलन होऊ दिलं नाही, चिरडण्याचा प्रयत्न केला. नेदरलँड्समध्ये तसंच आंदोलन झालं. जगभरात अनेक ठिकाणी भारतीय जे आपले आहेत, हिंदुस्थानी जो डायस्पोरा, जे मोदी साहेब त्यांना भेटत असतात सतत, हे येऊन तिथे आंदोलन करतात, शांततापूर्व होतं, कुठेही काही त्रास नाही आहे, तिकडच्या लोकांना त्रास नाही आहे. पण इथे तरुणांसाठी कोणी लढत असेल, इथे कोणी शिक्षणासाठी लढत असेल तर भाजपला हा त्रास होतो. आणि ह्या गेल्या 20 दिवसामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहिली असेल, अनेक विद्यार्थी संघटना आपापल्या परीने ह्याच्यात आंदोलनं करत आहेत. मग युवा सेना करत आहे, NSUI करत आहे, इतर सगळ्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. फक्त एक विद्यार्थी संघटना गायब आहे. ती नुसतं कॉलेजमध्ये मारामारी करायला, दमदाटी करायला, घुसून कोणाला तरी ठोकायला जातं. पण विद्यार्थ्यांचा प्रश्न असला,
तर जात नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर खरं तसं भाजपच्या आत्ताच्या नेत्यांचं आणि शिक्षणाचा काडी मात्र संबंध नाही आहे. ABVPनी कदाचित बाहेरच्या कॉलेजेसमध्ये म्हणजे परदेशातल्या कॉलेजमध्ये जर स्थापन केलं तर मंत्र्यांची मुलं तरी त्यांना तिथे सापडतील. ABVP इंटरनॅशनल ABVP विश्वगुरू वगैरे असं काहीतरी करता येईल त्यांना. पण देशात जेव्हा विद्यार्थी आज लाठ्या काठ्या खातोय, आज टिअर गॅसमध्ये चिरडला गेला आहे, आज तुम्ही पाहताय रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दिल्ली पोलीस असेल किंवा कालचं मुंबई पोलीस असेल, दुर्दैवाने जसं चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे विद्यार्थ्यांचा आवाज, ही संघटना आहे कुठे? आणि म्हणून पुन्हा एकदा मी हेच सांगेन की उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे सोनम वांगचुक यांना कदाचित पहिला पाठिंबा हा उद्धव साहेबांनी दिला. उद्या उद्धव साहेब भेटायला देखील चालले आहेत, सकाळपासून तीच चर्चा चालली आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे. आणि आता विसरता कामा नये की भाजप ही देशद्रोही, विद्यार्थीद्रोही आणि भाजपच्या मनात जेवढा द्वेष शिक्षणाबद्दल आहे आणि विद्यार्थ्यांबद्दल आहे तो दिसून आला. मुंबईतून पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलेली आहे आणि विद्यार्थी आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याचंही सांगितलेलं आहे. या आंदोलनावर सातत्यानं लक्ष असणार आहे. नव्या अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहणार आहोत. तुर्तास इथं वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा NDTV मराठी. काँग्रेसचं ठिय्या आंदोलन अजूनही सुरू आहे. दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं जवळपास 1 तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे. तिथं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी येऊन राहुल गांधींशी चर्चाही केली. या आंदोलनासह इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक